तर मित्रांनो, सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी आणि शासन निर्णयाच्या करता जारी झालेला आहे. तर दिव्यांग बोगस प्रमाणपत्र जे आहे ते पूजा खेडकर केसमुळे आता सर्वकडे जे आहे ते स्ट्रिक्ट पाऊल उचललं जात आहे आणि स्ट्रिक्टली जे आहे ते त्याची तपासणी केली जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, माजी IAS अधिकारी पूजा खेडकरने बोगस प्रमाणपत्राची पूर्तता करत UPSCच्या रँकच्या IAS नोकरी मिळवली होती. मात्र चौकशी अंती पूजा खेडकरांचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर त्यांच्या नोकरीवर गदा आली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची पूर्तता करून लाभ घेतलेल्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. ठीक आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शासकीय नोकरी व अन्य लाभ घेतले जात असल्याच्या माहितीनंतर राज्य सरकारला जाग आली असून या संदर्भात शासनाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. शासकीय निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये विभागामध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सर्वच शासकीय नोकरी व अनुदानित संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. ठीक आहे. दिव्यांगत्वाची काटेकोर तपासणी करण्याबाबत शासनाने आदेशसुद्धा जारी केलेले आहे. शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, शासन निर्णयाचा आदेश देण्यात आलेला आहे. जे नोकरीवर लागणार आहे किंवा जे नोकरीवर लागलेले आहे त्यांच्या प्रमाणपत्राची परत तपासणी करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र फेक आहे की ओरिजिनल आहे सुद्धा तपासले जाणार आहे. जर फेक निघाले तर त्यांच्यावर निवृत्तीची जी आहे, त्यांचा बडतर्फ करण्याची जी आहे वेळ येणार आहे. परत खटलेसुद्धा त्यांच्यावर दाखल करण्यात येणार आहे. ठीक आहे. याच्या संदर्भात दुसरी अपडेट अशा प्रकारची आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ओमप्रकाश उर्फ बच्च कडू जे आहे, मंत्री दर्जा यांचा जो आहे, त्यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांची दारी अभियान अंतर्गत जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या कार्यरत संशयित बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांची तपासणी करून जे बोगस उमेदवार सापडतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपल्या कार्यालयात दिनांक 7/8/2024 रोजी पत्राद्वारे विनंती करून MPSCमधील विविध पदावर दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या संशयित उमेदवारांची जी यादी आपल्या कार्यालयात सादर केली आहे. या संशयित उमेदवारांची मेडिकल तपासणी करून जे उमेदवार बोगस सापडेल त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. सदर कारवाई 15 दिवसाच्या आत करणे अपेक्षित आहे. तसेच मागील 10 वर्षात दिव्यांग कोट्यातून MPSCमधून निवड झालेल्या सर्व संवर्गाचे उमेदवारांचे फेअर मेडिकल व दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीचा कार्यक्रम जी कारवाई आहे ते अपेक्षित आहे. तशी याबाबतची 15 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशी जी आहे ती बच्चू कडू यांनी पत्राद्वारे दखल घेतलेली आहे. ठीक आहे. तर दखल दिलेली आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आहे. याच्या संदर्भात एक परिपत्रकसुद्धा आलेलं आहे, शासन निर्णयसुद्धा आलेला आहे, तो सुद्धा आपण बघणार आहोत. सेवा जे आहे त्या आरोग्य सेवेला सुद्धा दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेअर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर कारवाई करण्याबाबतचं जे आहे ते लेटर आलेलं आहे, शासन निर्णय आलेला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये उपरोक्त विषयाबाबत आपल्या पत्रासोबत स्टुडंट्स राईट्स असोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांच्या निवेदनातील प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन मेडिकल तपासणीचे आदेश जारी करून धोरण निश्चित करण्याची कारवाई करण्याबाबतची विनंती आहे. ठीक आहे. उपरोक्त प्रकरणी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्यातील दिव्यांगाच्या विविध समस्यांबाबत दिनांक 22/11/2023 रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्तीच्या अनुषंगाने शासकीय सेवेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करण्याचा अधिकार जो आहे तो शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 मध्ये मुद्दा क्रमांक ग मध्ये अपील निर्देशी मंडळ याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 29 मे 2019 मधील क्रमांक 5 मध्ये दिव्यांगत्वाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची सक्षम प्राधिकाराने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. निवड प्रक्रियेत दरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान उक्त प्रमाणपत्र तपासणी फेर तपासणी करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारावर राहील. दिव्यांगाचे प्रमाणपत्र बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 14/9/2018 शासन निर्णयामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 16 नुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन सदाशिव पेठ पुणे यांनी सादर केलेल्या निवेदनासोबत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस 359 बृहन्मुंबई
महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण विभागात नियुक्ती मिळालेल्या 64 शिक्षक अशा एकूण 423 दिव्यांग कर्मचारी यांची संबंधित विभागास नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 मधील मुद्दा क्रमांक ग मध्ये अपील निर्देशित मंडळ याच्याकडे फेरतपासणीसाठी पुढील कारवाई करणे बाबत आदेशित करावे ही विनंती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो आता बोगस जे प्रमाणपत्र धारक आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे जे आदेश आहे ते गव्हर्नमेंटने दिलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे नोकरीमध्ये असलेल्या आणि नोकरीमध्ये लागणाऱ्या आणि नोकरीमध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे किंवा बाकीच्या जे बोगस कागदपत्र असतील त्याच्या आधारे लागणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. सोबतच जे आहे ते आता जे नोकरीमध्ये असतील त्यांचीसुद्धा फेर तपासणी होणार आहे, प्रमाणपत्राची फेर तपासणी होणार आहे, मेडिकल चेकअप परत एकदा होणार आहे आणि जे नोकरीमध्ये आता याच्या पुढे लागणार आहे त्यांच्यावर सुद्धा जे आहे ते काटेकोरपणे आणि कठोरपणे त्यांचं जे आहे ते मेडिकल परीक्षण केलं जाणार आहे. ठीक आहे. तर अशीच माहिती आहे मित्रांनो. यांच्यानंतर आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.